पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. श्रावण गीतांसारखंच सदाबहार हास्य घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. सात्विक आणि रुचकर विनोद निर्मिती करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. त्यांच्या दर्जेदार कलाकृतींचं चविष्ट कौतुक करणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद तामणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. गणपती समोर देखावा करायचा की दिखावा या पेचात अडकली आहे आजची ग्रामसभा. चला बघूया त्यामुळे विनोदाचा मांडव कसा सजतोय तेच बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेच्या अतरंगी गावकऱ्यांना. हो सावत्या हो. काय आणि हे काय आज आज सगळ्यांनी गॉगल का घातलेला आहे? नाही मास्तर म्हणतो काय आहे, पावसकरचा पोर आहे ना सल्प्या, त्याला डोले आलेले आहेत, त्याचा इन्फेक्शन नको म्हणून आम्ही सगळी गॉगल घेतलेला 100 रुपयाचे. किती बावळट लोक आहात रे तुम्ही. 100 रुपयाचे 8 गॉगल घेण्यापेक्षा एक गॉगल त्याला गिफ्ट केला असता सोपं नसतं का हे? काय करायचं तुमच्या बुद्धीचं मला कळत नाही. ठीक आहे तुमच्या मागे ओरडून ओरडून एक दिवशी जीव जाणार आहे माझा. म्हणून मास्तरांना सांगतो तुम्ही लग्न करा. बरोबर. आमच्या नादा लागाल तर कुवार राहाल. शांत बसा मोरे, शांत बसा. इथे माझ्या लग्नाचा विषय घेणार आहोत का आपण? नाही. वेगळ्या विषयाची मीटिंग आहे की नाही? बरोबर. मग लक्षात घ्या, प्रश्न गावच्या प्रतिष्ठेचा आहे. गावच्या प्रतिष्ठेचा म्हणजे सांगतो. गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळेस आपल्या गावची 2 लहान मुलं नदीत बुडता बुडता वाचली. रंगा आणि बिल्ला. बरोबर. तर असा हा प्रसंग पुन्हा आपल्या गावात होता कामा नये यासाठी आपल्याला काही उपाययोजना करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या गावात अनेक भाविक येत असतात, त्यांची गैरसोय होता कामा नये आणि त्याचबरोबर आपली मॅनेजमेंट परिपूर्ण असावी यासाठी काही उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत. तर त्यासाठीची ही आज मीटिंग आहे. बरं झालं मास्तरांनो, मी हा विषय घेऊनच येणार होतो पण तुम्ही आणलात तर बरं झालं. घडलेली घटना दुर्दैवी आहे आणि ती पुन्हा होऊ नये म्हणून काहीतरी आयडिया मी आणली. म्हणजे बघा कसं मास्तरांनो, आपण कसं बघतो विहीर किती खोल आहे ते बघण्यासाठी आपण छोटा दगड टाकतो. तसं गणपती विसर्जना अगोदर आपण नदीत एक छोटा सरपंच टाकूया. म्हणजे त्यांना काय होईल, एकदा का सरपंच बुडला तिथं बुडल, तिथं आपण विसर्जन करायचं नाही किंवा पोरांना पाठवायचं. चांगली आयडिया. आणि मी लिहून देतो याच्यात गावाचा फायदा आहे. काय फायदा आहे? ज्या दिवशी सरपंच बुडतील आपलं गाव वर येतं की नाही. मला बोलतील सरपंचाला, बोलतील चिक्कू तुला धरून कातलावर आपटीन, न ज्या बिया उडतील ना त्या बिया धरीन, न त्या नदीत बुडवीन की बाबा इकडे पोरं बुडतात, इकडे कोणी जायचं नाही. सरपंच थांबा जरा, काय बोलताय, जरा भान ठेवा, पदाची गरिमा सांभाळा. आता गणिम कोण गरीब सरपंच नको. सरपंच ऐका फक्त, तुम्ही मोठे आहात, तो लहान आहे, तुम्ही समजून घ्या. अरे पण कसं बोलतो तो बसरा? ते काय नाही, माझ्या गावची. शांत बसा, शांत बसा. मास्तरांनो, हा सरपंचांका काय तर पटापट बोलूक सांगा. बारक्याच्या बापाक आज ताप इलो. आज त्यांनाही ताप आला. होय तर. मग घरी जा आणि शेगडी खेळा. घरात सगळ्यांना सतत ताप येतो. नाही काय आहे रसिकाबाई, तुम्हाला घरी जायचं तर घरी जा, असं माझं काय म्हणणं नाही. पण महत्वाची गोष्ट काय की तिकडे ते लोक बुडतात, पोरं बुडतात, तिकडे एक चांगला असा मोठा बोर्ड लावायचा की भावांनो इकडं पोहू नका. न त्या बोर्डचं उद्घाटन माझ्या हस्ते करायचं. नाही समजा त्या बोर्डला क्रॉस करून वसडं कोण गेलं, बुडालं, तर त्याची ताबडतोब चौकशी करा. सरपंच मी काय म्हणतो, थोड्या झाडावर बसायला काय? नाही आपलं मी आपलं सांगतोय तुम्हाला पावर दाखवायची आहे ना. आपल्या गणपती मंडळात काय होतं नेहमी, चपला चोरीला जातात. तुम्ही ह्यावेळी काय करा, पायरीवर बसा, चपलाची राखण करा, सगळ्यांना पावर दिसेल. बेस्ट.
मी सरपंच आहे ना, पायरीवर बसू वाचा कसं दिसेल ते? अहो सरपंच त्याच्या कशा वरटावाय हा. चपलांचा सोडा. हा. अहो गावातली कुत्री नैवेद्य घेऊन जातात. हो. तर गणपती जाईपर्यंत तुम्ही कुत्र्यांसोबत खेळाल काय? नाहीये. नाही माझं नैवेद्य जागती जागी राहिलो. हो बरोबर. बाकी काय नाही. बरोबर. कुत्र्यासारखं मारून वाछड्या. एक तर तुला बघितलं का तू डोक्यात जातोस तू वाछड्या. हे असे उपाय आहेत. त्याच्यासाठी मीटिंग अरे काय आम्हाला काय- बोलता काय- पाहिजे. काय- काय- मुळात या समस्या मला ठाऊक आहेत आणि त्याचं निराकरण मी केलेलं आहे. होय काय? हा. आता तुम्ही जसं म्हणालात की आपल्या गणपती मंडळातून चपला चोरीला जातात. हा. तर माझ्याकडे त्यासाठी उपाय आहे. आपण यावर्षी 3 माणसं नेमायची, जी वेगवेगळ्या पाळीत काम करतील. त्याचबरोबर आपण तिकडे त्या परिसरात एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवायचा, बेस्ट आहे. जेणेकरून चोरावर धाक राहील. चालेल. आणि त्याचा रिमोट आणि टीव्ही पंचायतीच्या ऑफिस मध्ये राहील. बरोबर आहे. आणि दुसरी समस्या तुम्ही जे म्हणालात की कुत्रे येतात आणि नैवेद्य पळवतात, बरोबर. तर कुत्रे कुठून येतात? मागच्या दाराने येतात. बरोबर. त्याला कुलूप लावायचं आणि तो जो नैवेद्य आहे तो थोडा उंचावर ठेवायचा. बेस्ट आहे. या सगळ्या गोष्टीला माझा अनुमोदक आहे. मग संकष्टीला खाते अनुमोदक. अनुमोदन म्हणजे सहमती दर्शवणे. अरे हो वसरू जवळपास आहे ना, एवढं काय चाललंय तुमचं सगळं? मी येतो मला घरी जरा काम आहे. सरपंच काही झाला? अहो अजून मीटिंग संपलेली नाही. अजूनही संपली? बसा इथे. अजून आहे? हे बघा लक्षात घ्या, आणखीन एक महत्वाचा विषय आज इथे मला मांडायचा आहे. तो म्हणजे आपल्या पंचक्रोशीतील एका गावाने एक स्पर्धा भरवलेली आहे. कसली हो? भव्य जिवंत चलचित्र देखावा स्पर्धा. आणि जर या स्पर्धेत आपल्या गावाने सहभाग घेतला आणि जर आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं तर आपल्याला रोख रुपये अरे गधड्यांनो, आधी ऐका तरी पूर्ण. रोख रुपयावरतीच कसला जल्लोष करता मूर्ख? आपल्याला रोख रुपये 5 लाख मिळणार आहेत. आता जल्लोष करा. 5 लाख विचार करा. जर 5 लाख रुपये आपल्याला मिळाले तर गावचा किती विकास करता येईल? वा 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 वा. त्याला 5 लाख रुपये मिळणार आहे. आणा त्यांना भ्रष्टाचाराच्या स्वप्नात परत आणा. मनातल्या मनात 5 लाख खाऊन टाकले त्यांनी. सरपंच स्वविकासाच्या स्वप्नातून बाहेर या आणि गाव विकासाच्या वास्तवात उतरा. नाही मी आलोय मी बाहेर आलोय. म्हणजे महत्वाचं काय आहे की हे जर का 5 लाख रुपये आपल्याला भेटलं तर आपल्या गावातला विकास केवढा होईल? जाम भारी. म्हणजे हे सगळं आपल्या लोकांनी सगळ्यांनी एकदम मिळून करायला पाहिजे. म्हणजे माझा सपोर्ट आहे. पण समजा आपल्याला 5 लाख रुपये मिळाले म्हणजे आनंद आहेच का नाही? आपण काही करून ते 5 लाख रुपये धावत 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 आपल्याकडे आणायचे. सगळं मला कळलंय हो. पण ते चलचित्र म्हणजे काय म्हणा नाही कळलं. कसे येतील 5 लाख असे धावत धावत? आता मला सांगा सरपंच, चलचित्र म्हणजे काय? आपण जिवंत देखावा सादर करायचा. म्हणजे एखाद्या नाटकात आपण प्रसंग कसा सादर करतो तसा आपल्या गणपतीची जी आरास असेल त्याच्या बाजूला एक जिवंत प्रसंग सादर करायचा जिवंत माणसांनी. तर त्याचसाठी आजची ही मीटिंग आहे. जर कुणाच्या डोक्यात काही कल्पना असतील तर त्यांनी त्या आज इथे मांडा. म्हणजे आपण नंतर पुढे जाऊन त्या मोठ्या करू आणि आपण काहीतरी सादर करू. हो की नाही? आहे का कुणाच्या डोक्यात काही? म्हणजे माझ्या डोक्यात आलेला आहे. म्हणजे कधीतरी मी असं बघितलेलं आहे की म्हणजे गणपतीची आरस असते का नाही, तिकडे बाजूला असं बटन दाबलं की उंदीर येतो आणि मोदक घेऊन जातो. असं केलं तर कसं वाटेल? बरं वाटेल ना? नाही मास्तरानू, मी काय म्हणतो मास्तरानू, सरपंचाने जे सांगितलंय त्याच्यावर मला एक सुचलेलं आहे. देखावा करायचा आहे ना. आपण काय करूया, सावत्याला उंदराचा ड्रेस घालूया. सावत्या आणि मोऱ्यांना मोदकाचा ड्रेस घालूया. बटन दाबलं की सावत्या उंदरासारखा येणार आणि मोऱ्याला मोदक म्हणून घेऊन नाही सगळं बरोबर. पण याच्यात मी कुठे आहे? तुम्ही आहे ना. कुठे? तुम्ही बटनाची भूमिका करायची. तुम्ही बटन म्हणजे लोक तुम्हाला दाबणार, मग हा उंदरासारखा येणार आणि मोदक घेऊन जाणार. मी बटन लोक दाबणार, मला कसं वाटेल? सरपंच आहे मला दाबणार लोक. याची फालतूगिरी मी नाही करणार. कसं वाटेल? गावचा सरपंच दाबू कसं वाटेल? तुम्हाला कळत नाही, बटनाची भूमिका मेन आहे, त्याच्यावर सगळं घडतं आहे. अरे तरी पण दाबू. हो सरपंचानू, तुम्हाला ती भूमिका करायची नाही आहे? मग बटनाची भूमिका मी करतो. अरे मे नाही ती. मग मी पण करू शकतो ना बटनाची अरे भूमिका. तू कशा तू कोणती हो? मी बटनाची भूमिका करतो ना. मेन रोल असेल तर मी करतो. अरे मेन रोल आहे म्हणून मी करतो. मेन रोल आहे तो मेन रोल आहे ना बटनाचा. बटनाचा मेन रोल हा आहे. मेन रोल आहे.
बटनाचा मेन रोल मी करतो. मी बटन म्हणत दाबा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.